लागेल. पॉवर प्ले असणार आहे पहिली ओव्हर मध्ये. एक ओव्हरचा पॉवर प्ले. बॅटिंगला पण राजाला पाहतोय, रोह्याचा हा खेळाडू आणि त्याच्या साथीला सूरज पाहायला मिळतोय. आणि त्याच वेळी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती विजय घाणेकर मॅन फ्रॉम तळेखार मुरुड हा पाहायला मिळतोय. पाहूया आता मॅच कशा पद्धतीने ही रंगेल. कारण आपण जर पाहिलं तर 4 संघ आपण पाहिलेत ज्याने सेकंड राऊंड मध्ये अद्यापर्यंत प्रवेश केलाय. सो नो डाऊट या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं दमखम पाहायला मिळेल. विजय घाणेकर आपण पाहतोय आपल्या गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत असताना. राईट राऊंड विकेट विजय घाणेकर याचा मारा असणार आहे. पहिला चेंडू विजय घाणेकर याचा. सेकंड राऊंडची ही मॅच आहे. पहिला चेंडूवरती राजाच्या बॅट मधनं इम्प्रोव्हायझेशन करत खेळलेला फटका आणि तितकंच चांगलं एफर्ट्स पाहायला मिळालं. असं वाटलं होतं चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल, परंतु क्षेत्ररक्षकाने अगदी लॉंग चेस केलं आणि ऑफ प्रतिम अशा पद्धतीने त्याने अटेम्प्ट सुद्धा केला. अटेम्प्ट जरी सक्सेसफुल झाला नसला तरी प्रयत्नांची दाद ही द्यावीच लागेल. खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षकाने स्वतःला संपूर्ण झोकून दिलं आणि आपला 100% तो मात्र मैदानावर देत असताना पाहायला मिळतोय. 2 धावा दाफलकर पाहायला मिळतात आणि व्ही मार्टचे आपण पाहतोय भागवत शेठ यांचे इथे आगमन झाले. त्यांचं आम्ही मंडळातर्फे सहर्ष स्वागत करतोय. राजा पाहायला मिळतोय बॅटिंग क्रीज वरती. यावेळी राजाची दांडी केले गुल आणि राजाला जावं लागेल पॅव्हलियन मध्ये तंबूत परत. ज्याकडे आपण पाहिलं तर अगदी तो बिहाइंड विकेट इम्प्रोव्हायझेशनचे फटके खेळण्याचा प्रयत्न करत होता आणि गोलंदाज विजय घाणेकरने हे आधीच हेरलं होतं. त्यानंतर विजय घाणेकरने टाकलेला कल्पक त्याने चेंडू आणि या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय फलंदाज झालाय बाद. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं चालू आहे. चांगल्या पद्धतीचा मारा पाहायला मिळतोय विजय घाणेकर कडून. पुढील चेंडू विजय याचा. येथे मात्र स्लोअर वन गती परिवर्तन पाहायला मिळालं. विजय आपल्या बोटांमध्ये असलेली जादू मैदानावरती अगदी अफलातूनपणे दाखवतोय आणि बंटी पाटीलला सुद्धा आपण पाहतोय पहिला चेंडूवरती त्याने जखडून ठेवले. विजयची गोलंदाजी मैदानावरती अगदी बहारदार स्वरूपाची पाहायला मिळते. उल्लेखनीय पद्धतीने तो मारा करतोय. धाव फलकावरती 2 धावा पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिला चालू असताना हा चेंडू शॉर्ट ऑफ लेन स्वरूपाचा त्यावर पुल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू अगदी बॉटमला लागला बॅटच्या आणि त्यामुळे मात्र आपण पाहतोय हा चेंडू सुद्धा निर्धाव गेलाय. विजय घाणेकर मात्र आपण पाहिलं तर या ओव्हर मध्ये अगदी टिचून मारा करतोय, भेदकता दाखवतोय आणि खऱ्या अर्थानं फलंदाजांना तो मात्र रोखून ठेवतोय. अगदी चांगल्या दर्जाची गोलंदाजी पहिल्या षटकात पाहायला मिळते. हा चेंडू अगदी आपण पाहतोय ब्लॉक मध्ये टाकलेला अफलातून धावा आपण धाव फलकावरती पाहतोय. विजयचा अफलातून षटक पाहायला मिळालं. पॉवर त्याच्या षटकामध्ये विजय घाणेकरने अगदी टिचून मारा केलाय, भेदकता दाखवले आणि आपल्या लौकिकाला साजेशी दर्जात्मक गोलंदाजी तो करतोय. विजयच्या गोलंदाजीमध्ये नेहमीच क्वालिटी पाहायला मिळत असते आणि या षटकामध्ये विजय मात्र आपल्या गुणवत्तापूर्ण गोलंदाजीने पूर्णतः वर्चस्व राखताना पाहायला मिळतोय. अगदी या षटकावरती विजय हवी झालेला सुद्धा पाहायला मिळतोय. फलंदाजांना तो मात्र एका जागेवरती रोखून ठेवतोय, परंतु सूरज पवारच्या बॅट मधनं यावेळी खूप मोठा
मोठा फटका चेंडू जातो सरळ सीमारेषा पलीकडे 6 धावांचा आणि दणदणीत षटकार 9 धावा आता धावफलकावर लागल्यात. अगदी लेन चेंडू होता आणि पुढ्यात टाकलेला तो चेंडू आणि त्या चेंडूला सरळ आसमान दाखवला विजय घाणेकरच्या गोलंदाजीवरती. तो फलंदाज सूरज पवार याने चेंडू द्यायचा आहे. इथे मात्र आपण पाहतोय सूरज जो पहिल्या मॅच मध्ये अपयशी ठरला होता त्याने मात्र एक दमदार फटका लगावलाय आणि त्यामुळे या मॅच मध्ये वेगळ्या पद्धतीची रंगत निर्माण झाले. पाहूया धाव फलकावरती 9 धावा लागणार पहिल्या षटकानंतर आणि आता उर्वरित षटकांचा खेळ कशा पद्धतीने रंगणार. कुणाल पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्क वरती. चला प्रेक्षक अगदी फास्ट यायचं आहे. मॅच चालू आहे मैदानामध्ये. स्वराज्य 11 निळा संघ आपण पाहतोय बॅटिंग करतायत आणि पहिल्या षटकाच्या खेळानंतर 9 धावा त्याने धाव फलकावरती लावल्यात. 3 ओव्हरची मॅच आहे. सो नो डाऊट एक चांगली आणि सक्षम त्याचबरोबरीने परिपूर्ण धावसंख्या धाव फलकावरती लावावी लागेल ती बॅटिंग करणाऱ्या संघाला. कुणाल पाहायला मिळते गोलंदाजी मार्क वरती. मागील मॅच मध्ये याच कुणालने दमखम दाखवला होता, प्रभावी गोलंदाजी केली होती आणि यावेळी आल्यानंतर सुद्धा आपण पाहतोय पहिला चेंडू बाहेर काढण्याचा प्रयत्न अगदी चांगल्या पद्धतीचा स्विंग मारा पाहायला मिळतोय. तो गोलंदाजाकडून पहिला चेंडू जास्त प्रमाणात फिरवलेला पाहायला मिळाला आणि त्याचमुळे आपण पाहतोय बंटी पाटील या चेंडूवरती पूर्णतः बीट होताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं दुसरं चालू असताना आता धाव संख्या 10 या डबल डिजिट मध्ये पाहायला मिळते. वाडवळ गावचे सुपुत्र तुकाराम बाबरे यांचे ते आगमन झालं. त्यांचं आम्ही मंडळातर्फे सहर्ष स्वागत करतोय. हा चेंडू अगदी खोलात पाहायला मिळालाय. कुणाल मात्र आपण पाहतोय अगदी दैदीप्यमान मारा करतोय. कोणत्याही पद्धतीने फलंदाजांना चान्स देत नाहीये, मोका देत नाहीये, संधी देत नाहीये आणि फलंदाजांना एका जागेवरती तो मात्र स्थिरावून ठेवतोय, चकडून ठेवतोय. मोठ्या फटक्यासाठी चालू असलेले प्रयत्न आणि एफर्ट्स ते पाहायला मिळतात. 11 ऑन दी बुट, ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. या दरम्यान मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा बंटी मिस झालेला पाहायला मिळतोय. परंतु वडपाळे संघ अगदी भेदकता दाखवतोय. गोलंदाजी मध्ये खऱ्या अर्थानं त्याने आपला 100% दिले. पहिल्या षटकामध्ये विजयने सुद्धा अगदी झोकात गोलंदाजी केली आणि त्याच्याच पंक्तीवरती पाऊल ठेवून आपण पावलावर पाऊल ठेवून आपण पाहतोय कुणाल सुद्धा या षटकामध्ये आपल्या बहारदार गोलंदाजीने निष्प्रभ करतोय. यावेळी लोअर फुल टॉस स्वरूपाचा चेंडू वाटेल डीप मिड विकेटला खेळलाय. क्षेत्ररक्षक ते पाहायला मिळतोय. केवळ सिंगल मिळणार या चेंडूवर. आता मात्र फटक्यांसाठी प्रयत्नशील राहावं लागेल कारण धावा अगदी कमी गतीने त्यांना पाहायला मिळतात. गोलंदाजी करणारे गोलंदाज अगदी कमालीचा मारा करतात. फलंदाजांना हात खोलण्याची संधी किंवा ऑपॉर्च्युनिटी ते देत नाहीयेत. त्याचमुळे आपण पाहतो अगदी दमदार मारा आणि यावेळी शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू त्यावर केलाय मोठा प्रहार आणि या चेंडूवरती आपण पाहतो एक मोठा फटका आलाय. चेंडू गेलाय थेट हायवे वरती. 6 धावांचा आणि उत्तुंग असा षटकार. 19 ऑन दी बुट. याच पद्धतीने बॅटिंग करावी लागेल. परंतु हा चेंडू कुणाल याचा अगदी खोलामध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय कमबॅक केले कुणाल याने. आजच्या दिवशी जर आपण पाहिले पहिल्या मॅच मध्ये असेल त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये असेल कुणालने अगदी प्रभावित मारा केलाय. अगदी ब्लॉक होल स्वरूपाची गोलंदाजी, त्याच वेळी चेंडूला फिरवण्याची क्षमता आणि त्याचमुळे आपण पाहतोय आज कुणालची गोलंदाजी खऱ्या अर्थानं पहिल्या दोन्ही मॅच मध्ये अगदी बेहतरीन स्वरूपाची पाहायला मिळाली आणि 2 षटकाच्या खेळानंतर धाव फलकावरती 20 धावा लागतायत. शेवटच्या षटकाचा खेळ आहे शिल्लक.
तुकाराम बाबरे यांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचा आम्ही मंडळातर्फे सहर्ष स्वागत करतोय. 20 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. षटक क्रमांक दुसरा मात्र कंप्लीट झालेलं पाहायला मिळते. आणि आता पाहूया मॅच कशा पद्धतीने रंगेल. जेथे शेवटच्या षटकाचा खेळ आहे शिल्लक आणि त्या शेवटच्या षटकामध्ये पाहूया कोणता गोलंदाज असेल गोलंदाजी मार्क वरती. मागील मॅच मध्ये निलेशने सुद्धा शेवटच्या ओव्हर मध्ये अगदी दर्जेदार गोलंदाजी केली होती. तोच आपण पाहतोय निलेश याला आता गोलंदाजी मार्क वरती. वीस धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. ओव्हर नंबर अंतिम शेवटचं षटक. पहिला चेंडू लॅक्सटमच्या बाहेर पिच झालाय आणि पंचाने कळवलंय चेंडू लॅक्सटमच्या बाहेर असल्या कारणानं या चेंडूवरती अवांतरच्या रूपानं धाव मिळेल एक आणि संघाची धाव संख्या 1 ने उंचावत असताना आता मात्र 21 धावा धाव फलकावरती लागलेल्या पाहायला मिळतात. धावा आता येताना पाहायला मिळतात. तो बॅटिंग करणारा संघ आता स्वराज्य निळ संघासाठी पुन्हा एकदा चुकी पाहायला मिळते. ती चुकी पुन्हा एकदा केले गोलंदाजांनी. ज्या पद्धतीने रेल्वे ट्रॅक वरती रेल्वे क्रमांक ट्रॅक 1 वरती येणारी ट्रेन अचानक वेळी 4 वरती जाते ना त्यावेळी जी गडबड गोंधळ पाहायला मिळते अगदी तशीच गोंधळ पाहायला मिळते गोलंदाजांमध्ये. कारण जर आपण पाहिलं पहिले दोन्ही चेंडू अवांतर आहेत स्वैर आहेत. हा चेंडू जर आपण पाहिला तर पुन्हा एकदा तिसरा वाईट चेंडू. निलेश मात्र आपण पाहतोय राईट राऊंड विकेटने मारा करतोय. त्याला अँगल क्रिएट करायचा आहे परंतु तो कोण क्रिएट करण्यामध्ये आतापर्यंत अपयशी आले झालेला पाहायला मिळतोय. सातत्यपूर्ण कामगिरी करणं क्रिकेटमध्ये नेहमीच महत्वाचं असतं परंतु निलेशची गोलंदाजी कुठेतरी ट्रॅक वरून घसरलेली पाहायला मिळते. आता ट्रॅक वरती परत यावं लागेल निलेश याला. साइड चेंज केली आणि त्यानंतर आपण पाहतोय बंटी पाटीलच्या बॅट मधना मोठा प्रहार. चेंडू खेळलाय सरळ सीमारेषा पलीकडे. 4 धावांचा आणि चौकार. व्हेरी मच DJ. 27 धावा धावफलकावरती लागल्यात आणि आता चांगली पद्धतीने मजल मारताना पाहायला मिळतोय. एजंट टेकन बंटी पाटील जातोय बॅक टू द डेग आउट. 1 मोर विकेट डाउन. धावफलकावरती 27 धावा लागल्यात आणि त्याच वेळी धडाकेबाज फलंदाज सुराग दाभाडे बॅटिंग साठी येतोय. या सुराग दाभाडेने या गेल्या वर्षीच्या स्पर्धेमध्ये याच मैदानावरती अक्षरशः धावांचा रतीब घातला होता आणि 2 अर्धशतक सुद्धा त्याने याच मैदानावरती गेल्या वर्षी या स्पर्धेमध्ये ठोकली होती. तो मात्र आपण पाहतोय यावेळी अगदी उशिराने आलाय आणि पाहूया निलेश कशा पद्धतीने त्याच्या समोर गोलंदाजी करेल. आक्रमकतेसाठी आणि अग्रेसिव्हपणासाठी सुराग ओळखला जातो आणि खऱ्या अर्थानं आक्रमकता ही सुराग याची ओळख आहे. खराब टिरोह्याचा खेळाडू पाहायला मिळतोय. आता बॅटिंग साठी जेव्हा धावफलकावरती 27 धावा लागल्यात. षटक क्रमांक 3 चालू आहे. अखेरचं चालू आहे आणि या षटकामध्ये सुरागला चांगल्या पद्धतीने चांगल्या दर्जाची बॅटिंग करून दाखवावी लागेल. पहिला चेंडू फेस करत असताना शॉर्ट ऑन पुल खेळाय तो फलंदाज सुराग दाभाडे याने फक्त सिंगल मिळणार या चेंडूवर. संघाची धावसंख्या 1 ने उंचावेल आणि धावफलकावरती आता 28 धावा लागलेला पाहायला मिळतात. आता मात्र आपण पाहतोय गोलंदाज निलेश
पूर्णपणे बॅक ऑन ट्रॅक आलाय आणि त्याच्या माध्यमातून अगदी दमदार गोलंदाजी पाहायला मिळते. तो मात्र फलंदाजांना पूर्णतः रोखून ठेवतोय. मोठ्या फटक्या वाचून आता मात्र वंचित करताना पाहायला मिळते. चांगलं कमबॅक दिमागताल पुनरागमन त्याने केले असं म्हणत असतानाच आपण पाहतोय सूरजने पुन्हा एकदा ठोकलाय चेंडूला सरळ सीमारेषा पलीकडे. 6 धावांचा आणि आणखीन एक षटकार. चेंडू मात्र आपण पाहतोय मिस टाइम स्ट्रोक होता. त्यानंतर मात्र थोडासा मिसअंडरस्टँडिंग आणि यामध्ये फलंदाज सूरज याला जावं लागेल तंबूत परत. सुसाइड विकेट या स्वरूपात सूरज झालाय बाद. हाला मिळतोय आता बॅटिंग साठी. धाव फलकावरती 30 धावा लागलेत. 33 धावा लागल्यात सॉरी. शेवटचा चेंडू आणि शिल्लक पहिल्या सत्रातील 1 to go. सुरागच्या बॅट मधना शेवटच्या चेंडूवरती आला षटकार आणि 3 षटकानंतर 39 धाव संख्या धाव फलकावरती पाहायला मिळते आणि आता विजयासाठी लक्ष असणार आहे 40 धाव संख्येचं. सॉरी एक चूक झाली होती आमच्याकडून आणि ती मान्य करतो आम्ही. 40 धावा झाल्यात आणि विजयासाठी 41 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. ती गो बॅटिंग करणारा आता संघ अर्थात वडपाळी या संघाला टॉस करण्यासाठी यायचा आहे वैष्णवी 11 कोलाड आणि त्यांच्या अगेन्स्ट असलेला संघ निलिमा कळा केंद्र निळज या संघाच्या करण्यात विनंती. आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. क्षेत्ररक्षण लावायचं आहे. वेळ फार कमी आहे. टाइमपास करू नका. लवकर मैदानात जायचंय. आता जेवलं ते 5 मिनिटं पण नाही जेवलं. आणि मागील मॅच मध्ये एक मन ऑफ द मॅच त्याचा राहून गेला होता निलिमा काळाकेंद्र निळज संघाचा आणि त्या मॅच मध्ये मन ऑफ द मॅच ठरला आहे शैलेश. चला निलिमा कला केंद्र निळज आणि वैष्णवी कोलाड संघात कॅप्टन आमच्या कॉन बॉक्स मध्ये यायचं आहे टॉस करण्यासाठी. आणि भागवत चाटे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या मॅचचा नाणेफेक करायची आहे आणि पुढील सत्रासाठी घेऊन जातोय यासिन मर्चंट यांच्याकडे. हॅलो वैष्णवी कोलाड मयूर आमचे स्कोरर यांना विनंती आहे की आपण समालोचन कक्षापाशी यावं. वेलकम मयूर. माझ्याकडे जिंकण्यासाठी 41 धावांची गरज. निर्धारित 3 षटकांचा हा सामना अर्थात 18 चेंडू आणि 41 धावांची गरज.
क्रिकेटचा खेळ अगदी सर्व भारतीयांचा वैष्णवी जवळचा संघाचे खेळ. कर्णधार वैष्णवी कोराड संघाच्या संघनायकाला विनंती करतोय त्यांनी त्वरित मॅच बॉक्स मध्ये यायचं आहे. मान्यवर इथं आपली वाट पाहत आहेत. सलामीचे फलंदाज आपण पाहतोय मैदानावरती आलेले आहेत. योगेश पवार आणि महेंद्र अंधेरे. क्रिकेटचा खेळ आपल्या सर्वांच्या अगदी जवळचा खेळ. नक्कीच माणगाव तालुक्यामध्ये असं कोणतं डीमार्ट नसेल. व्ही मार्ट आहे फक्त. आणि व्ही मार्टचे मालक भागवत शेठ साठे इथे उपस्थित आहेत की माणगावमध्ये बरीच अशी मोठी व्यावसायिक केंद्र आहेत, परंतु व्ही मार्ट असं मोठं केंद्र आहे की बिलकुल माणगाव डेपोच्या बाजूला. आणि त्यांचे मालक व्ही मार्ट चे मालक भागवत शेठ साठे इथे आलेले आहेत. आणि नक्कीच दोन्ही संघांना इथे शुभेच्छा देऊन त्यांना मानवंदना देतील. वैष्णव इलेव्हन कोलाड. आणि ह्याच्या अगोदर पहिले सर्वप्रथम मी मॅन ऑफ द मॅच देऊ इच्छितोय व्हीमार्टचे मालक भागवत शेठ साठे यांच्याकडनं. अफलातून इथं कामगिरी इथं पाहायला मिळाली सर्व उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना. आणि हे मॅन ऑफ द मॅचचं पुरस्कृत पंकज येलकर, ओंकार येलकर यांच्या मार्गदर्शनातून दोन्ही संघाच्या मध्ये मात्र इथे नाणेफेक होताना पाहायला मिळतोय. दोन्ही संघांना शुभेच्छा नव्या वाटचालीसाठी. कांटे की मांग की है, यकीनन यहाँ पर कांटा निकला है. कहीं ऐसा ना हो कि पैरों में लग जाए कांटा. वैष्णवी इलेवन कोलाड ने पंकज मैच कितनी ओवर था सेकंड 3 ओवर का मैच खेला जाएगा. यकीनन वैष्णव इलेवन कोलाड ने यहाँ पर टॉस जीता है तो यकीनन यहाँ पर बहुत ही आने वाले बल्लेबाजों को इतना मौका नहीं मिलेगा कि लगभग पूरी तरह से इनिंग को प्रमोट करे. लेकिन फिर भी 3 ओवर का मैच है. वैष्णव इलेवन का कप्तान ने टॉस जीता है तो भला इनके ऊपर निर्भर करते हैं. इनसे पूछा जाए कि टॉस जीता है अपनी क्या है गोलंदाजी, जहां पर इन्होंने फील्ड करने का फैसला किया है. यकीनन इन्होंने पहले 98 रन बनाए हैं, गेंदबाजी करने का फैसला किया है. लगभग बहुत ही बड़ी टीम है. आप कितने यहाँ पर अंक बना सकते हैं इनके सामने? आम्ही तरी पण 50चं टार्गेट देऊ. नक्कीच इथे 50 धावा उभारणार असं हे मोठं आव्हान दिलेलं आहे वैष्णव इलेव्हन कोलाड संघाला. तर नक्कीच तुमच्यामध्ये मोठे संघ आहेत, मोठे खेळाडू आहेत. आकाश तारेकर आहेत, योग्य पेनकल आहेत. अशा संघांना रोखण्यासाठी तुमच्याकडे असे कोणते गोलंदाज आहेत की ते त्यांना रोखू शकतील? किती गोलंदाज आहेत? माझ्याकडे 2 तर स्ट्रायकर गोलंदाज आहेत, सूरज आणि राहुल. तर त्याच्यामध्ये दोघा जणांमध्ये आम्ही योगेश दादाला आणि आकाश सरांना थांबवण्याचा प्रयत्न. अरे बाप रे बाप, ये तो प्री डिटरमाइंड किया है कि योगेश और आकाश को रोकने के लिए. तो यकीनन मैं यहाँ पर मेरी 2 लफ्ज़ वापस लेता हूँ. दोनों टीमों के लिए, कैप्टनों के लिए मैं बधाई देता हूँ. बेस्ट ऑफ लक, आगे बढ़ो. धन्यवाद. ऑल टू यासीन सर. फक्त शायरी बोलायला सांगतो काय, कधी सणा दुबईवरून येतो काय, कधी लिहून येतो काय. शायरी बोलायला काय त्याला काय करते? तूच बोल, शायरी बोलो. धन्यवाद माधुरी सर. चलिए दोस्तों, मैदान पर और जैसे ही यहाँ पे ओवर पिच गेंद थी उसके ऊपर प्रहार तो किया था मगर मिड विकेट की दिशा में पकड़े गए और ये पहला झटका लगता हुआ.
12 रन पर यह पहला झटका योगेश के रूप में। योगेश ने 4 गेंदों का सामना किया और 12 रन अपने टीम के लिए जोड़े, उसमें 2 छक्के शामिल थे। बहुत ही अच्छी शुरुआत की थी, पहली गेंद के ऊपर छक्के के सहायता से शॉर्ट बट स्वीट पर यहां पे खेलकर मैदान से बाहर जा चुके हैं। और इस बीच नए बल्लेबाज हम देख सकते हैं नमूदार होते हुए। यासीन सर, एक सूचना है, आने वाले वक्त में अगर किसी भी टीम ने खोपोली तहसील के मद्देनजर रखते हुए किसी भी प्लेयर को इस मैदान पर खिलाया जाएगा तो उस प्लेयर को तो पेनल्टी मिल जाएगी, लेकिन टीम के मालिक को भी पनिशमेंट मिल जाएगी। तर एवढं सांगायचं आहे, येणाऱ्या प्रत्येक वेळेमध्ये कोणत्याही संघानं खोपोली तहसील खालापूर तहसीलचा एकही प्लेयर या मैदानावरती खेळताना आढळला तर संघ मालकाला आणि त्या प्लेयर्सला पनिशमेंट देऊ शकेन। धन्यवाद। हवा में गेंद और विकेट कीपर उस गेंद के नीचे और इसी के साथ आसान सा ये कैच, बैक टू बैक और एक बल्लेबाज मैदान से बाहर। बहुत ही अच्छी वापसी। पहली गेंद के ऊपर छक्का, दूसरी गेंद बिंदी, तीसरी गेंद के ऊपर छक्का और चौथी और पांचवी गेंद पर लगातार 2 बल्लेबाजों को चलता किया था। आणि याच दरम्यान सन्माननीय भाई दसवते यांचं इथे आगमन झालेलं आहे। मी विनंती करतोय भाई दसवते यांना की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं। सन्माननीय भाई दसवते, 5 गेंदें हो चुकी है, 12 रन स्कोर पर जरूर है, मगर 2 बल्लेबाज भी उन्होंने यहां पे आउट किए हैं। इस बीच नए बल्लेबाज हम देख सकते हैं विजय घाणेकर, स्ट्राइक एंड पर अंपायर से गार्ड लिया। अब यहां पे मुआयना करते हुए फील्डिंग का किस तरह से यहां पे फील्ड सजाई गई है। 30 गज का दायरा यहां पे मौजूद। जी हां, पहली गेंद उसे उछाल कर खेला और तीर की तरह ये सीधा छक्का निकलता हुआ बल्लेबाज विजय घाणेकर की बल्ले से। मी तेजस काळोखे यांना विनंती करतोय की आपण सन्माननीय भाई दसवते यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। मंगल्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं जात आहे। या परिसरातील एक प्रतिष्ठित व्यक्ती आणि क्रिकेटचा रसिक, क्रिकेटचा वेडा आणि एक आयोजक म्हणून ज्यांची ख्याती आहे, ओळख आहे, ते सन्माननीय भाई दसवते यांच्या माध्यमातून मानगाव प्रीमियर लीग एक मोठी टूर्नामेंट सुद्धा आयोजित केली गेली होती आणि ती त्यांनी सक्सेस करून दाखवली। अगदी जबरदस्त एक शानदार अशी टूर्नामेंट चे आयोजक करतात भाई दसवते। हार्दिक हार्दिक स्वागत आपलं। तो दोस्तों, यहां पे पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। 18 रन खर्च किए हैं, 2 बल्लेबाजों को चलता किया है बंटी ने, मगर उसके लिए बड़ी कीमत उनको चुकानी पड़ी। 18 रन पहले ही ओवर में आने के बाद अब बचे हुए 12 गेंदों में हमारे गुणलेखक आविष्कार हमें बताते हुए 23 रनों की जरूरत। 12 गेंदें और 23 रन, 23 रन टू विन इन 12 डिलीवरीज। गेंद मुहैया करवाइए। फिर से एक बार वॉलंटियर्स बॉल बॉयज से मेरी गुजारिश होगी, बहुत ही धीमी रफ्तार से ये मैच जारी है। इसके बाद बहुत सारे मैच हमें खिलाने हैं। देखिए, वक्त की कमी के कारण जो 5-5 ओवर के मैच थे वो 3-3 ओवर के मैच खिलाने पे हम मजबूर हो चुके हैं। और इसके बाद अगर और वक्त जाया आप करोगे तो 2 ओवर का मैच या 1 ओवर का मैच ही हमें देखने को मिलेगा। हेलो यासीन सर, 1 मिनिट। राजेश वाघमारे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा मान सन्मान करतील विलास येलकर। खरोखर वेळाच वेळ काढून या कार्यक्रमाची शोभा इथे वाढवण्यासाठी आलेले आहेत आणि खरोखर या मंचावरती ते उपस्थित झालेले आहेत। तरी आदरणीय मान्यवरांना मी विनंती की त्यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे। मायेचा गुलदस्ता देऊन खरोखरच
पोट भरून त्यांचं समाधान इथे झालेलं आहे. महेंद्र अंधेरे आउट हो चुके हैं जी. यहाँ पे विकेटों की झड़ी लगा चुके हैं, मैच में वापसी कर चुके हैं, मैच में रंग यहाँ पे भर गया है. क्या यहाँ पे ये मैच रूप बदल सकता है, करवट बदल सकता है? पहले ओवर में 18 रन खर्च करने के बाद गेंदबाजी करने वाली टीम के ऊपर जरूर एक मनोवैज्ञानिक दबाव आया था, मगर उसे परे होते हुए गेंदबाज शंतनु ने पहली गेंद के ऊपर यहां पे एक सफलता दिलाई अपनी टीम के लिए. रनों की संख्या 18 रन में फिर से एक बार याद दिलाना चाहूंगा, और जीतने के लिए 23 रनों की जरूरत. गेंदें 11 बची है, 11 गेंदों में 23 रन. यासीन सर, एक मिनट, आप सिर्फ अपने नोटबुक के ऊपर कॉन्सेंट्रेट करिए. यहाँ पर मंच पर खेळू येलकर की ज्यांना या घोटोळ गावासाठी पहिले पदाधिकारी ग्रुप ग्रामपंचायत भुवन मधनं बरीचशी हस्ती इथे त्यांना ओळखली आहे, आणि या ग्रामपंचायतीमध्ये त्यांचा एक दबदबा आहे. आणि प्रत्येक वेळेला ते दीपक शेठ यादव मित्रमंडळ, त्याप्रमाणे ग्रामस्थ मंडळ घोटवल आणि मुंबई क्रिकेट संघ घोटवल यांच्या सोबत असतात. मी शामराव खेळू येलकर यांना मी विनंती करते की या 4 दिवस भरलेल्या क्रिकेट सामन्यांच्या बद्दल आपण 2 शब्द व्यक्त करायचे आहेत. धन्यवाद. आज या ठिकाणी आमचे दीपक शेठ जाधव मित्रमंडळ, बापूजी क्रिकेट मंडळ घोटवळ यांच्या संयुक्त विद्यमाने खासदार चषक म्हणून पालकमंत्री आमच्या आदितीताई तटकरे यांच्या सौजन्याने या ठिकाणी जे क्रिकेटचे सामने आयोजित केलेले आहेत, हे सामने आमचे दीपक शेठ जाधव यांना खरोखर मानायला पाहिजे की असा उमदा तरुण एक कार्यकर्ता या विभागामध्ये तयार झालेला आहे, आणि त्यांचा आपल्याला फार मोठं सार्थ अभिमान वाटावं अशा पद्धतीचे उल्लेखनीय कामगिरी या विभागामध्ये नव्हे तर तालुक्यामध्ये ते काम करतायत. आज ते छोटेसे, मी छोटेसे म्हणणार नाही, परंतु आपल्याला साजेसे आणि आपलं गावांचं आणि आपल्या विभागाचं नाव लौकिक होईल अशा पद्धतीचं ते एक उद्योजक आमचे भगवान शेठ दळवी दाजी, आमचे दाजी, आणखी बाबू शेठ, हे सारेजण मिळून अशा चांगल्या पद्धतीचे उद्योजक ते या ठिकाणी बनलेले आहेत. आणि अशा पद्धतीचं तरुणांना एक प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी एक सांस्कृतिक क्रीडा म्हणजे क्रिकेटचे सामने ते भरवतात, आणि त्यांच्यामुळे मुलांमध्ये शिस्त ही एक चांगल्या पद्धतीची पाहायला मिळते की ग्राउंडवर तरुणांनी कसं जावं, आपल्या खेळाची आपला प्रामाणिकपणा कसा दाखवावा हे या मुलांकडून शिकायला मिळते. आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं, आणि त्याला कारण आहे की आयोजक संयोजक जे असतात ते पहिले जर चांगले असतील तर बाकीचा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीचं होतं. आणि या ठिकाणी दीपक शेठ जाधव हे जातीने स्वतः या ठिकाणी उभे राहतात, आणि मुलांना कुठल्याही प्रकारच्या अडीअडचणी असतील, काही असतील तरी आमचे दाजी आणि हे सारी मंडळी, त्यांच्याबरोबर जो ग्रुप त्यांचा आहे, हे सारी मंडळी या तरुणांकडे चांगल्या पद्धतीने पाहते. त्यामुळे आम्ही तरुणांना देखील विनंती करीन की किती आले किती गेले, परंतु आज आपल्याकडे अशा पद्धतीचे तरुण घडवण्यासाठी ही जी मंडळी पुढाकार घेते त्यांच्या पाठीशी आपण प्रामाणिकपणाने उभं राहून सगळे बाजूला ठेवून आपण येणाऱ्या भविष्यामध्ये त्यांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी काय जे असेल, समजा कोणालाही तिकीट मिळाली किंवा काही मिळाली तर त्यांच्या पाठीशी मात्र सर्वांनी तरुणांनी या विभागातून उभं राहावं आणि त्यांना एक चांगल्या पद्धतीचं सहकार्य करावं अशी मी विनंती करतो या सर्व तरुणांना. कारण आजकाल या देशाचं भविष्य, तालुक्याचं, गावाचं भविष्य घडवणारे तरुणच आहेत. त्याच्यामुळे तरुणांनी या गोष्टीकडे जास्त लक्ष द्या. कारण आज पैसेवाले भरपूर आहेत, पण तुमच्यासाठी पैसा खर्च करणारा माणूस फार कमी आहे.
तेव्हा आपण सर्वांनी आमच्या या दीपक शेठ जाधव यांच्याकडे, आमचे दाजी या सर्वांकडे लक्ष द्यावं. मी आपणा सर्वांना धन्यवाद देतो आणि माझे या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. नक्कीच अप्रतिम शब्दानं इथे अनुकरण केलेलं आहे नव्या तरुण पिढीचं आणि उत्साहित. त्याप्रमाणे सागरजी खानवेलकर इथे उपस्थित राहिलेले आहेत. मी त्यांनाही या मंचावरती येऊन स्थानपन्न होण्याची त्यांना इथे या मंचावरती स्थानपन्न होण्याची इच्छा व्यक्त करतोय. मात्र सर आपण पाहतोय मैदानावरती सामना अगदी रंगलाय. नक्कीच इथे सर्व मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. अनेक मान्यवर या व्यासपीठावरती आलेले आहेत आणि त्या सर्व मान्यवरांचं मी यासीन मर्चंट, दीपक शेठ जाधव आणि बापूजी देव मित्रमंडळ यांच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांना विराजमान होण्याची विनंती करतोय आणि आपल्या सर्वांना घेऊन जातोय. अर्थातच या मैदानावरती चालू असलेला सामना अगदी रंगत अवस्थेमध्ये आलेला आहे. सामना रंगलाय, सामना चुरशीचा होणार यात तीळ मात्र शंका नाहीये. कारण आता आमचे गुणलेखक आम्हाला सांगत असताना 5 चेंडू आणि 18 धावांची गरज. अंतिम ओवर के लिए सूरज अपना निजी पहला और टीम की तरफ से निर्णायक ओवर लेके आए. हॅलो, हा एक मिनिट यासीन सर, विशाल शेठ पाशेलकर यांनी पायऱ्यांमध्ये यायचं आहे. दीपक शेठ जाधव आपली वाट पाहत ते पायऱ्यांमध्ये यायचं आहे. तसेच आमचे निखिल शेठ खानविलकर त्यांनी सुद्धा पायऱ्यांमध्ये यायचं आहे. मंडळाच्या वतीने आपलं इथं स्वागत आहे. वेलकम निखिल शेठ खानविलकर. आपसे भी गुजारिश है कि आप सम्माननीय व्यासपीठ पर आकर विराजमान होकर इस व्यासपीठ की शोभा बढ़ाया. इस बीच आड़े बल्ले से खेला है, गेंद को मिड विकेट सीमा रेखा के बाहर. ये गेंद चली सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए. है और जीतने के लिए 13 रनों की जरूरत. 3-13 12 रनों की जरूरत. की जरूरत 3 गेंदें और 12 रन. 3 गेंदों में अगर 2 बड़े स्ट्रोक लगते हैं, 2 छक्के या 1 छक्का और चौका लगता है, तब भी यह मैच जीता जा सकता है. और यह आत्मविश्वास यहां से बुलंद होता हुआ, क्योंकि बल्लेबाज हॅलो या ठिकाणी निजामवरून खास पालकमंत्री चषक बघण्यासाठी विशाल पाशेलकर इथं आलेले आहेत. त्यांचं सुद्धा आमच्या मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. दीपक शेठ त्यांचा तुम्ही सत्कार करून घ्यायचा. त्याचबरोबर सागर खानविलकर आपल्या ह्या असोसिएशन संघाच्या त्यांची स्वतःची एक बाल्याची टीम आहे, त्याचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक स्वागत. सागरनं खरोखर आम्हाला या मॅचेस भरण्यासाठी 4थ्या क्रमांकाचं बक्षीस सुद्धा सागरने दिलेलं आहे. त्याबद्दल सागरचं पुन्हा एकदा स्वागत. सागर अशीच आम्हाला तू नेहमी मदत करत राहा. धन्यवाद सागर. सागरजी खानविलकर आपण पाहतो व्यासपीठावरती विराजमान आहेत. त्यांच्या वतीनं 3य क्रमांकाचं पारितोषिक पुरस्कृत केले गेले. इस बार फिर से एक बार हवाई सफर कराना चाहते थे, मगर राजा चौकन्ने थे और राजा ने सेकंड अटेम्प्ट में वो गेंद अपने झोली में कर दिया और इसी के साथ और एक बल्लेबाज मैदान से बाहर. दो गेंदे और 12 रनों की जरूरत. मुझे याद आते हैं जब ये सिचुएशन आती है तो वो बल्लेबाज जिन्होंने 2 गेंदों में 12 रन जुटा लिए थे, अंकुर सिंह ने सोगांव के मैदान पर इसी सिचुएशन को हैंडल किया था और 2 गेंदों में जब 12 रनों की जरूरत थी तब लगातार 2 छक्के लगाए थे.
उस्मान पटेल ने पनवेल के नगरपालिका मैदान पर इसी सिचुएशन को हैंडल किया था और जब 2 गेंदों में 12 रनों की जरूरत थी तब 2 लगातार छक्के लगाए थे। नागेश सीध ने ताड़बाट नौगांव अलीबाग के मैदान पर यही कारनामा अंजाम दिया था और विजय खानेकर के बल्ले से आता हुआ यह पहला छक्का। मनमुराद असा आनंद घ्यावा, प्रेक्षकांनी याचा मनमुराद असा आनंद घ्यावा। खरोखर आज मानगाववर आमचे भाई दसवते मॅच बघण्यासाठी आलेत। भाई खरोखर तुम्हाला ही मॅच बघून खरोखरच एक गेंद और 6 रनों की जरूरत। 2 बॉलला 12 धावा होतात आणि त्यानंतर त्या फलंदाजाने 6 मारून मॅच एक रोमांचक परिस्थिती अशी नोंद ठेवलेली आहे। खरोखर शेवटचा बॉल आता कशा पद्धतीने बॉलर करणार गोलंदाज आणि बॅट्समन सुद्धा त्याच पद्धतीने त्याचा कसा सामना करेल हे आपण थोड्याच वेळात पाहू। धन्यवाद। सन्माननीय भागवत चाटे यांचं इथे आगमन झालेलं आहे। मी मंडळाच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत करतोय आणि विनंती करतोय भागवत साहेबांना की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं। आणि याच दरम्यान आपण पाहतोय तुषारजी शिंदे, त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या संघाला पुरस्कृत ज्यांनी केलं होतं 10वे चषकामध्ये ते योगेशजी पोकळे यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे। त्यांचं सुद्धा हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत आणि आभार। यासिन सर, खरोखरच सागर शेठ खानवेकर यांनी 25,000चं जे पारितोषिक कबूल केलं होतं ते मात्र इथं 500-500च्या नोटा इथे आलेल्या आहेत आणि रोख रक्कम इथे पोहोचलेली आहे, त्याबद्दल जोरदार तालिया। आणि खरोखरच या चेंडूवरती जर बॅट्समननी षटकार मारला दीपक जाधव यांच्याकडनं 500 रुपये, दाजीकडनं 1000 रुपये। आता अजून रेट वाढणार आहे, मात्र सर थोडा वेळ थांबा। त्याप्रमाणे सागर खानविलकर यांच्याकडनं 500 म्हणजे जवळजवळ 2000 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे। अजून वाढणार आहे। और बोलिए किसका दाम है? भाई दसवले गप्प काय? भाई दसवले यांच्याकडे 500 रुपये म्हणजे षटकाराला 2500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे। डॉट चेंडूसाठी 200 रुपये आलेले आहेत तुषार शिंदे यांच्यातर्फे। वा, कडक मुकाबला मैदानाच्या आतमध्ये, मैदानाच्या बाहेर। नक्कीच टेंशन भरा ये मैच, टेंशन भरा ये गेंद, कहीं ये गेंद रात भर सोने नहीं देगा। गोलंदाजांना सुद्धा इथे सुवर्ण संधी आहे। अगर चेंडू आपण डॉट काढलात तर तुषार शिंदे यांच्यातर्फे 200 रुपयाचं रोख पारितोषिक। षटकाराची बरसात झालेली आहे आणि पैशाची ही बरसात झालेली आहे आणि तर पैसे जे आलेले आहेत तर दीपक शेठ जाधव यांच्याकडनं 500 रुपये आलेले आहेत, भाई दसवते यांच्याकडनं 500 रुपये आलेले आहेत, सागर खानविलकर यांच्याकडनं 500 रुपये आलेले आहेत आणि दाजीकडनं 1000 रुपये आलेले आहेत। खरोखर सर्व मान्यवरांचा आदरपूर्ण भावपूर्ण आभार। नक्कीच थोड्याच वेळामध्ये आपले लाडके आमदार अनिकेतजी दादा तटकरे साहेबांचं इथे आगमन होतोय। सर्वांनी जोर